सर पुन्हा तोच प्रश्न की फारसं रुचलेलं दिसत नाहीये या अनुषंगाने। माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत, पण या महाराष्ट्राने कायम त्यांची बदलणारी भूमिका बघितलेली आहे। 2019च्या लोकसभेच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने तत्कालीन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांच्या विरुद्ध त्यांनी प्रचार केला। 2024च्या लोकसभेच्या वेळेला केवळ आणि केवळ माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं यासाठी म्हणून समर्थन दिलं। विधानसभेला नक्की ते महायुतीमध्ये येणार, जवळ येणार, भाजपबरोबर अंडरस्टँडिंग करणार, अशा प्रकारची गोंधळलेली भूमिका ही मनसेची राहिली। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याला लोकसभेमध्ये जरी अपेक्षित यश मिळालं नाही, माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा जनतेसमोर गेला। महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला। कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलणारी मनसे, माझी तर त्यांना विनंती आहे की ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी जवळजवळ 128 जागा लढवल्या, 1.55% मतं फक्त मनसेला भेटली। आज अशी परिस्थिती आहे की निवडणूक आयोग त्यांचं चिन्ह रेल्वे इंजिन हे त्यांच्यापासून जातं का ही परिस्थिती उद्भवलेली आहे। त्यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला 42 जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल, आपल्या पक्षामध्ये लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का याच्यावर त्यांनी आत्मचिंतन केलं तर ते त्यांच्या पक्षासाठी अधिक संयुक्तिक आणि योग्य राहील। मी बदलती भूमिकेच्या संदर्भात बोललात, पण त्यांनी बदलती भूमिका माझी नाहीच हा एक नरेटिव्ह आहे असं राज ठाकरे म्हणतायत। 2019च्या लोकसभेची सगळी त्यांची भाषणं बघा, ती काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार जिथे जिथे होते तिथे तिथे ते प्रचाराला गेले आणि महायुतीच्या विरुद्ध त्यांनी प्रचार केला। माननीय नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेला विकास कसा खोटा आहे अशा प्रकारची भाषणं केली। तीच 2024ला लोकसभेची त्यांची भाषणं बघा, केवळ आणि केवळ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणायचंय यासाठी मी समर्थन देतोय अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतली। या गोंधळलेल्या अवस्थेमुळे महाराष्ट्राच्या जनतेला कधीही त्यांच्या भूमिकेवर विश्वास राहिला नाही। 2009 मध्ये 13 आमदार निवडून घवघवीत यश जे मनसेला मिळालं, हे त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे 14ला त्यांचा 1 आमदार निवडून आला, 19ला 1 आमदार निवडून आला आणि आता तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व देखील त्या पक्षाचं नाही। म्हणून आत्मचिंतन करण्याची गरज खऱ्या अर्थाने त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आहे। आनंदजी, याला लागूनच म्हणजे त्यांनी स्पष्टपणे उल्लेख जरी नसला केला तरी ईव्हीएम वर संशय त्यांनी एकंदरीत या संपूर्ण निकालावर उपस्थित केला। आतापर्यंत ते बोलले नव्हते, आधी काँग्रेस असेल, शरद पवार गटाने देखील ईव्हीएम वर संशय व्यक्त केला, सगळे थांबले आणि आता परत राज ठाकरेंनी तोच मुद्द्याला कुठेतरी हात घातला असं वाटतं। निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला इलेक्शन पिटिशन दाखल करण्यासाठी 30 दिवस असतात। आपल्या उमेदवारांना जर तिथल्या निकालावर विश्वास नव्हता तर इलेक्शन पिटिशन्स आपण दाखल करायला पाहिजे होत्या, रिकाउंट अर्ज करायला पाहिजे होते, पण तसं न करता अचानक नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर 3 महिन्यानंतर ईव्हीएमवर आपण जर संशय व्यक्त करत असाल तर त्याला काहीही अर्थ नाही। आपल्याला जर संशय होता तर आपल्याकडे कायदेशीर मार्ग उपलब्ध होते। आनंदजी, यालाच लागून त्यांनी दुसरा मुद्दा असा उपस्थित केला की बाळासाहेब थोरातांसारखे ज्येष्ठ नेते कसे काय पडू शकतात आणि तुम्ही कल्याणचे माजी खासदार, तिथल्याच राजू पाटील मनसेचे एकमेव आमदार होते, त्यांना त्यांच्याच गावात एकही मत
कसं काय नाही? माननीय बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 8 वेळा ते निवडून आलेत. अनेक वेळा अँटी इन्कम्बन्सी उमेदवाराविरुद्ध देखील येते. ज्या प्रकारचं वातावरण संगमनेर विधानसभेमध्ये होतं, तिथल्या जनतेने एका नवतरुणाला निवडून दिलं. शेवटी लोकशाहीमध्ये जनतेने जो निर्णय दिला आहे हा आपल्याला मान्य करायचा असतो. आणि कल्याण ग्रामीणमधनं राजू पाटील यांना त्यांच्या गावातनंच एक मत पडलं अशा प्रकारचा देखील त्यांनी उल्लेख भाषणामध्ये केला. राजू पाटलांकडेही संधी होती इलेक्शन पिटिशन दाखल करायची, रिकाउंटिंग मागायची, ती त्यांनी करायला हवी होती. केवळ EVMवर संशय व्यक्त करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला संपूर्णपणे नाकारलं. 288च्या त्या विधानसभेमध्ये एक देखील सदस्य महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिला नाही. हेच याच्यातलं सत्य आहे. आनंदजी, याला लागूनच आज त्यांनी उल्लेख असा केला की मोदी किंवा शहा ज्यावेळी आत टाकींची भाषा करतात त्यावेळी ज्यांच्यावर आरोप केलेले असतात, मग ते अजित पवारांचा खास करून उल्लेख नाव घेतलं नसलं तरी सारांश तोच दिसतोय की आत टाकेल म्हणजेच मंत्रिमंडळात टाकेल. आधीच जलद सिंचन घोटाळ्याचे आरोप आणि त्यानंतर मंत्रिमंडळात सामान घेतलं. पुन्हा एकदा दिवसले अजित पवारांच्या या सगळ्या. नाही, शेवटी त्यांची देखील ईडीची चौकशी लागली होती. त्यामुळे तर त्यांची भूमिका 2024च्या लोकसभेला बदलली नाही ना. त्यामुळे ते महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे. अधिक याच्यावर न बोलता केवळ नसलं तरी सारांश तोच दिसतोय की आत टाकेल म्हणजेच मंत्रिमंडळात टाकेल. आधीच जलद सिंचन घोटाळ्याचे आरोप आणि त्यानंतर मंत्रिमंडळात सामान घेतलं. पुन्हा एकदा दिवसले अजित पवारांच्या या सगळ्या. नाही, शेवटी त्यांची देखील ईडीची चौकशी लागली होती. त्यामुळे तर त्यांची भूमिका 2024च्या लोकसभेला बदलली नाही ना. त्यामुळे ते महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे. अधिक याच्यावर न बोलता केवळ आत्मचिंतन त्यांनी हे करावं की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षाचं वाटचाल कशी राहील, त्यांचे पदाधिकारी त्यांच्या पक्षात कसे राहतील, अन्य पक्षांमध्ये काय चाललंय यापेक्षा आपल्या पक्षाच्या पुढच्या वाटचालीचं चिंतन त्यांनी केलं तर ते त्यांच्या पक्षासाठी अधिक संयुक्तिक राहील. मागील निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, पण केलेलं मतदान गायब असं होणार असेल तर मग निवडणूक लढवायची कशाला, असा त्यांचा अर्थ आहे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक लढल्याशिवाय का आपल्याला आपल्या पक्षाची ताकद कळते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला संविधान दिलं त्यावेळेला देशासाठी लोकसभेची निवडणूक, राज्यांसाठी विधानसभेची निवडणूक आणि शहरांसाठी ग्रामीण भागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था ही रचना आजची नाही, 1947 पासूनची. त्यामुळे निवडणूक न लढता एखादा राजकीय पक्ष आपलं अस्तित्व टिकवून आणि आपला जनाधार किती आहे हे कसं दाखवेल. त्यामुळे निवडणुका घेणं आणि लढणं कुठल्याही राजकीय पक्षाला क्रमप्राप्त असतं. अजून एक याला लागूनच प्रश्न, ज्या पद्धतीनं मागच्या काही काळामध्ये 3 मित्र पक्षांमध्ये चौथा एक मित्रपक्ष वाढू शकतो ही चर्चा वारंवार सुरू होती. ती विधानसभेला देखील होती, पण राज ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील अशा पद्धतीची वक्तव्य राहील तर वाटते येत्या काळात जुळवून घेता येईल किंवा अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रवादी म्हणून बघता एक चांगला नेता किंवा पक्ष सोबत राहिला तर. नाही, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टमध्ये खटला प्रलंबित आहे. त्या खटल्याचा निकाल लागल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. त्या निवडणुकांमध्ये महायुतीचा सर्व निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, हे तिन्ही नेते बसून महायुतीबद्दलचा योग्य तो निर्णय घेतील. परांजपे साहेब, यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमधून किंवा भाषणांमधून राज ठाकरेंच्या अजित पवारांची मिमिक्री असो किंवा इतर गोष्टी असो, विशेषतः या निवडणुकीच्या निकालावरूनही तुमच्यावरती सरसंधान राज ठाकरेंनी साधलं. अजित पवारांवरती एवढा प्रेम का आहे राज ठाकरेंचं? शेवटी हा त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. पण माननीय अजितदादा पवार साहेब हे कायम लोकांमध्ये राहणारे नेते आहेत.
महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेणारं नेतृत्व आहे, जनसामान्यांच्या हिताचं विचार करणारं नेतृत्व आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता ही त्यांच्यावर प्रेम करते. वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर देखील महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीमध्ये 42 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले. एक त्याचा मुद्दा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं आहे की प्रॉफिट ऑफिस ऑफ प्रॉफिट या संदर्भामध्ये ते गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि अशा संदर्भात मंत्र्यांवरती कारवाई केली जावं असं ती मागणी करणार आहे. नक्कीच त्यांच्याकडे जर त्यांना वाटत असेल की ऑफिस ऑफ प्रॉफिटची केस झालेली आहे तर त्यांनी गृहमंत्र्यांकडे जाऊन तक्रार करावी. शेवटी लोकसभेच्या मोठ्या नेत्या त्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाच्या. लोकशाहीमध्ये त्यांना हा तक्रार करायचा अधिकार नक्कीच आहे.